नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. जय जय रामकृष्ण हरी. एका शांत रात्री जेव्हा शहराचा गोंगाट थांबलेला असतो आणि तुम्ही स्वतःशी संवाद साधत असता, तेव्हा कधी विचार मनात आलाय का की तुमच्या आयुष्याची खरी नेटवर्क काय आहे? आपले तिकीट प्रत्येक जण एका अशा शर्यतीत धावतोय जिथे शेवट कोणालाच माहित नाही. आपण बँक बॅलन्स वाढवतो, नवीन प्रॉपर्टी जमा करतो आणि सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या मागे धावतोय. पण खरंच आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला साथ देईल? जगाच्या या अथांग गर्दीत आपण खूप काही कमावतो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हे सगळं वैभव अगदी निरर्थक वाटू लागतो. माणसाचं आयुष्य म्हणजे एखाद्या रिंगी नादत जाळ्यासारखं असतं. या जाळ्यातला प्रत्येक धागा एका नात्याचं प्रतीक असतो. काही धागे रक्ताचे असतात तर काही आपण विश्वासाने पिंजलेले असतात. पण आता एक भीतीदायक कल्पना करून पहा. जर या जाळ्यातले मुख्य आधार देणारे धागेच एकामागून एक तुटले तर काय उरेल तुमच्या हातात? फक्त एक रिकामपण आणि कधीही न भरून निघणारे पोकळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या काळजाचा ठाव घेईल आणि तुम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडेल. अशी 8 खास नाती जी जर तुमच्या आयुष्यात विसरली तर मागे उरतो तो फक्त कधीही न संपणारा आणि बोलणारा पश्चाताप. हा पश्चाताप जगातील कितीही गडगंज संपत्तीने पुसता येत नाही, सत्तेच्या जोरावर भरून काढता येत नाही. ही ती नाती आहेत जी तुम्हाला पडताना सावरतात, तुमच्या रडण्यात सहभागी होतात आणि तुमच्या हसण्यात आपलं सुख शोधतात. पण दुर्दैवाने आजच्या या फास्ट आणि डिजिटल जगात आपण प्रगतीच्या नात्यात याच अनमोल नात्याकडे दुर्लक्ष करतोय. ही नाती कोणती आहेत? अहंकार किंवा दुष्परिणामामुळे ही नाती तुटली की माणसाचं मानसिक अस्तित्वच कसं धोक्यात येतं हे जाणून घेण्यासाठी हा प्रवाह शेवटपर्यंत अनुभवा. कारण कदाचित यातलं एखादं नातं आज तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा एका लहानशा मौनामुळे दूर जाण्याच्या उंबरठ्यावर असू शकतं. हीच वेळ आहे ती नातं सावरणे. चला सुरुवात करूया. रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समोर येतं ते म्हणजे मैत्रीचं नातं. जीवाभावाचा मित्र किंवा मैत्री हे एक असं नातं आहे जे आपण स्वतः निवडतो. रक्ताचे नातं आपल्याला पर्याय नसतो, पण मैत्रीत आपण आपलं विश्व स्वतः शोधतो. मित्र म्हणजे असा हातचा जो तुमचं खरं रूप तुम्हाला दाखवतो. जेव्हा जगाला वाटतं की तुम्ही खूप सुखी आहात, तेव्हा फक्त तुमच्या मित्राला तुमच्या डोळ्यात लपलेलं दुःख दिसत असतं. ज्याच्यासमोर तुम्हाला कोणताही मुखवटा घालण्याची गरज नसते. तो म्हणजे तुमचा खरा मित्र. आपण अनेकदा नवीन नात्यांची शोधात किंवा कामाच्या बाबत जुन्या मित्रांना विसरतो. पण लक्षात ठेवा, संकटाच्या वेळी जेव्हा रक्ताची नातेही काय करावं याचा विचार करायला लागतात, तेव्हा तुमची एक हाक ऐकून धावून येणार फक्त मित्रच असतो. मैत्रीत अहंकार आला की ते नातं विरघळायला वेळ लागत नाही. किरकोळ गैरसमजातून किंवा इगोमुळे जर तुम्ही ही साथ सोडली तर आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना तुम्हाला तुमच्या हास्याचे जुने पडसाद ऐकू येणार नाही. कारण ते हास्य वागून घ्यायला तुमचा तो जुना सखा तिथे नसेल. मित्रासोबतच नातं म्हणजे एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला संकटात इमोशनल बॅकअप देते. त्यामुळे तुमचा तो खास मित्र किंवा मैत्रीण आजही तुमच्या आयुष्यात असेल तर छोट्या चुका माफ करा आणि ते नातं प्राणपणाने जपा. मैत्रीच्या या हळव्या नात्यानंतर आपण वळतो अशा नात्याकडे ज्यामुळे आपलं हे संपूर्ण अस्तित्व उभं आहे. ते म्हणजे आई वडील. आई वडील हे आपल्या आयुष्यातील ते दोन चालते बोलते देव आहेत ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे मोजायला गेला तर संपूर्ण आयुष्य अपुरं पडेल. आईने 9 महिने सोसलेल्या वेदना आणि वडिलांनी तुमच्या भविष्यासाठी भरवून गाळलेलं घा ही केवळ त्यांची कर्तव्य नव्हती, तर ते जगातील सर्वात निष्पाप आणि बिनशर्त प्रेम होतं. पण आजच्या काळात जेव्हा मुलं मोठी होतात, चांगली शिकतात, शहरात जाऊन लाखो रुपये कमवायला लागतात, तेव्हा त्यांना याच आई वडिलांची विचार जुनाट आणि अडथळ्याचे वाटू लागतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यावर चिडलं, त्यांना पुरेसा वेळ न देणं किंवा त्यांना म्हातारपणात एकटं सोडून देणं ही आजच्या समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. विचार करा, ज्या थरथरत्या हाताने तुम्हाला पहिली पावलं टाकायला शिकवलं, तेच हात आज म्हातारपणी आधारासाठी कापायला लागले आहेत. तेव्हा त्यांना तुमच्या महागड्या भेटवस्तूची नाही, तर तुमच्या 2 मिनिटाच्या प्रेमाच्या संवादाची सर्वात जास्त गरज आहे. आई वडिलांचं नातं तोडणं म्हणजे स्वतःच्या मुळावरचं कुऱ्हाड चालवण्यासारखं आहे. ते गेल्यावर त्यांच्या फोटोवर चढवलेली फुलांची हात तुम्हाला कधीच ती मानसिक शांतता देऊ शकणार नाही, जी जिवंत असताना त्याच्याशी संवाद साधल्याने मिळाली असते. आई वडील ही शिदोरी एकदाच मिळते, ती गमावू नका. आई वडिलांच्या मायेच्या सावलीत वाढताना आपल्या सोबत असणारं दुसरं एक खोडकर पण तितकंच प्रेमळ नातं म्हणजे भाऊ बहीण. लहानपणी एका चॉकलेटसाठी किंवा टीव्हीच्या रिमोटसाठी तासनतास भांडणारे
एकमेकांच्या कुपिताचे तक्रारी आई वडिलांकडे करणारे, पण घराबाहेर कुणी आपल्याला डोळेवाट्यावरून पाहिलं तर वाघासारखे धावून जाणारे ते दिवस आठवून पहा. भाऊ बहीण हे नातं निसर्गाने दिलेलं सर्वात सुंदर देणं आहे. पण आज परिस्थिती बदलली आहे. मोठी झाल्यावर हीच भावंडं किरकोळ जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा पैशाच्या व्यवहारासाठी एकमेकांचे कट्टर शत्रू बनतात. ज्या बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून आयुष्यभर संरक्षणाचं वचन मागितलं होतं, किंवा ज्या भावाने बहिणीच्या लग्नात पाठवणी करताना रडून स्वतःचे डोळे सुजवले होते, तीच माणसं आज पोटाच्या पायऱ्या चढताना एकमेकांचे चेहरे पाहायलाही तयार नसतात. हे नातं तोडणं म्हणजे तुमच्या स्वतःच्या बालपणाचा आणि सुंदर आठवणींचा खून करण्यासारखं आहे. पैसा आज येईल आणि उद्या जाईल, तो पुन्हा कमवता येतो, पण तुमच्या रक्ताचं मांस जेव्हा एकदा परक होतं, तेव्हा निर्माण झालेली ती पोकळी जगातील कोणतीही संपत्ती भरून काढू शकत नाही. रक्ताच्या नात्यात पडली ही दरी भविष्यात पश्चातापाची मोठी दरी बनते. ज्याप्रमाणे आई वडील आपल्याला जन्म देतात, त्याचप्रमाणे आपल्याला ही हक समजून घ्यायला आणि जगायला शिकवतात. ते म्हणजे आपले गुरु. गुरु शिष्याचं नातं हे केवळ शाळेच्या वर्गापुरतं किंवा पुस्तकापुरतं मर्यादित नसतं. आयुष्याच्या प्रत्येक कठीण वळणावर जो आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक समजावून सांगतो, तो आपला गुरु असतो. गुरु म्हणजे तो मार्गदर्शक दिवा, तो स्वतः कष्ट उपसून आपल्या शिष्याच्या प्रगतीचा मार्ग उघडून टाकतो. आज तुम्ही यशाच्या ज्या शिखरावर बसला आहात, तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या शिक्षकाचा किंवा गुरुचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असतो. पण अनेकदा यशाची आणि सत्तेची नशा चढली की आपण आपल्या मुलांना म्हणजे आपल्या गुरूंना ओळखायलाही विसरतो. ज्यांनी आपल्याला क ख ग शिकवलं किंवा आयुष्यातील पहिली मोठी संधी दिली, त्यांनाच आपण या विचारांची मनन तुच्छ लेखायला लागतो. लक्षात ठेवा, ज्या झाडाला आपल्या मुलांचा विसर पडतो ते झाड पहिल्याच मोठ्या वादळात कोसळते. गुरुचा सन्मान करणं आणि त्यांच्याशी असलेलं कृतज्ञतेचं नातं जपणं ही केवळ आपली संस्कृती नाही, तर ती आपली नैतिक गरज आहे. त्यांच्या एक आशीर्वादात जे बळ असतं ते तुम्हाला जगातील कोणत्याही मोटिवेशनल पुस्तकात मिळणार नाही. आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासात आपली सावली बनून जे नातं सुखदुःखात खांद्याला खांदा लावून सांगतं, ते म्हणजे जीवनसाथी. पती पत्नीचं नातं हे दोन भिन्न विचारांच्या, दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींना एका पवित्र बंधनात बांधणारं सूत्र आहे. हे नातं फक्त प्रेमाच्या सुरुवातीच्या लाटेवत नाही, तर एकमेकांबद्दलचा आदर, विश्वास आणि कमालीचा संयम यावर टिकतं. आजकाल इगोमुळे आणि सहनशक्ती संपल्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढले. एकमेकांचा चुका काढणे खूप सोपं असतं, पण एकमेकांच्या चुकांना समजून घेऊन सावरून घेणं हे खरं नातं आहे. तुमचा जोडीदार हा तुमच्या आयुष्याचा अर्धा भाग असतो. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं राहत, तेव्हा डोळे मिटून तुमच्यावर विश्वास ठेवणारे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तुमचा जीवनसाथी असतो. जर हे नातं संशय किंवा रागामुळे तुटलं, तर केवळ एक जोडपं वेगळं होत नाही, तर संपूर्ण घर आणि मुलांचं भविष्य विखुरतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जेव्हा मुलं आपापल्या जगात गुंतलेली असतात, तेव्हा फक्त तुमचा जोडीदारच असतो, जो तुमचा हात हातात धरून मी आहे ना म्हणून धीर देतो. हे नातं कधीही कमजोर पडू देऊ नका. आपल्या घराचे चार सुरक्षित भिंतीच्या पलीकडे ज्याचं सर्वात जवळचं अस्तित्व असतं, ते म्हणजे आपले शेजार. पूर्वीच्या काळी शेजारी हे कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग असायचे, पण आज आपण एकाच इमारतीत राहूनही शेजारी नक्की कोण राहते हे आपल्याला माहित नसतं. माझं घर आणि माझं वैयक्तिक आयुष्य या नावाखाली आपण शेजाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पूर्णपणे तोडून टाकलेत. पण एक खोलवर विचार करा, जर मध्यरात्री घरात अचानक कोणाची तब्येत बिघडली किंवा एखादी मोठी आणीबाणी आली, तर तुमचा खूप लांब राहणारा नातेवाईक किंवा मित्र आधी पोहोचेल की तुमचा शेजारी? शेजारी हा तुमचा पहिला नातेवाईक असतो. त्यांच्याशी असलेलं प्रेमाचं नातं तुमच्या जगण्याचा ताण निम्म्यानं कमी करतं. सहउत्साहाचा आनंद त्यांच्यामुळे द्विगुणित होतो आणि संकटांचा मोठा डोंगर त्यांच्या सहवासामुळे हलका होतो. शेजाऱ्यांशी असलेलं वैर किंवा अबोला तुमच्या रोजच्या मानसिक शांततेचा भंग करतो. म्हणून किमान हादरकीच्या नात्याने तरी शेजाऱ्यांशी असलेलं नातं नेहमी आपुलकीने आणि सलोख्याने जपा. घर आणि समाजाच्या बाहेर आपण आपल्या दिवसातला सर्वात महत्वाचा आणि मोठा वेळ जिथे घालवतो, ते ठिकाण म्हणजे आपलं ऑफिस. तिथे आपल्यासोबत काम करणारे सहकारी हे आपल्या व्यावसायिक आयुष्याचा मुख्य आधार असतात. ऑफिसमध्ये स्पर्धा असणं किंवा कामाची ताण असणं हे नैसर्गिक आहे, पण त्या स्पर्धेत एकमेकांचे पाय ओढणं, निंदा करणं किंवा राजकारण करणं ते अत्यंत घातक असतं. सहकार्याशी असलेले संबंध जर बिघडले, तर ऑफिसला जाणं ही एक शिक्षा वाटायला लागते, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. जर तुम्ही तुमच्या सहकार्याशी मैत्रीपूर्ण आणि आदराचं नातं ठेवलं, तर कामाचा डोंगरही हलका वाटतो. तुमच्या आसपतीत तुमचं काम जबाबदारीने सांभाळणारे किंवा तुमच्या प्रगतीत मनापासून आनंद मानणारे सहकार्य मिळणं हे भाग्याचं असतं. हे नातं केवळ प्रोफेशनल ना ठेवतात, त्यात जर थोडी माणुसकी मिसळली, तर तुमची कारकीर्द अधिक आनंदी आणि यशस्वी होते. सहकार्याशी असलेले नाते तोडण्यापेक्षा ते संयमाने टिकवणं हे तुमच्या भविष्यातील
प्रगतीसाठी नेहमीच फायदेशीर असतं. आणि या 7 अत्यंत महत्त्वाच्या नात्यानंतर एक असं नातं येते ज्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो. ते म्हणजे स्वतःशी असलेलं नातं. आपण संपूर्ण आयुष्य जगाला खुश करणे, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि लोकांच्या नजरेत परफेक्ट करण्या इतके व्यस्त असतो की स्वतःच्या मनाला नक्की काय हवंय हे विचारायलाच विसरतो. स्वतःशी संवाद साधणं, स्वतःच्या मर्यादा ओळखणं, स्वतःची चुकांना माफ करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर मनापासून प्रेम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्या स्वतःच्या मनाशी सतत युद्ध चालू असेल, तर तुम्ही जगातील कोणत्याही दुसऱ्या नात्यात कधीच सुखी होऊ शकणार नाही. स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे हा स्वार्थीपणा नसून ती एक मूलभूत गरज आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, स्वतःच्या आवडी जपता आणि स्वतःचा आदर करता, तेव्हाच हे जग तुमचा आदर करायला लागते. स्वतःशी असलेलं हे नातं जर तुम्ही तोडलं किंवा विसरलात, तर तुम्ही लाखो लोकांच्या गर्दीतही कायम एकटेच राहाल. आयुष्य हे खूप अनिश्चित आहे आणि ते केवळ एकदाच मिळतं. या 8 नात्यापैकी कोणतंही नातं जर तुम्ही केवळ अहंकारामुळे, चुकीच्या संवादामुळे किंवा दुर्लक्षामुळे गमावलं, तर त्याची किंमत तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पश्चातापाच्या रूपाने चुकवावी लागेल. केलेला पैसा कष्ट करून पुन्हा कमवता येईल. गेलेली सत्ता पुन्हा मिळवता येईल. पण गेलेली माणसं आणि एकदा तुटलेली मन पुन्हा पूर्वीसारखं जोडणं जवळपास अशक्य असतं. आजच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शांतपणे विचार करा. तुमचं कोणत्या नात्याकडे दुर्लक्ष होतंय का? एखादा फोन करायचा राहून गेलाय का? कोणाची तरी मनापासून माफी मागायची बाकी आहे का? वेळ पूर्णपणे हातातून निसटून जाण्यापूर्वी ही नाती घट्ट करा. कारण शेवटी आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत संपत्तीची थप्पी नाही, तर फक्त या नात्यांच्या सुखद आठवणी आणि हक्काच्या माणसांची सोबतच उठते. नाती जपा, प्रेम वाटा, तरच तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर आणि समृद्ध होईल. तुमच्या आयुष्यात असं कोणतं नातं आहे जे तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हे विचार पटले असतील, तर हा व्हिडिओ आपल्या प्रियजनासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एका सकारात्मक विचारासह. धन्यवाद.